गुड मॉर्निंग. आज 9 एप्रिल 2025. मार्केटबद्दल आपण रिसर्च करतो आहे आणि जो FIDIचा डेटा आहे, रिटेल इन्व्हेस्टरचा डेटा आहे, तो आपण डिकोड करत असतो. तर आजचा जो डेटा आहे म्हणजे काल EODचा जो डेटा आहे त्यामध्ये फार चेंजेस झालेले नाही आहेत. FIIs ॲज इट इज निगेटिव्ह आहेत आणि थोडेसे पोझिशन निगेटिव्ह साईडला त्यांनी वाढवलेले आहेत. त्यानंतर जो रिटेलर आहे तो पॉझिटिव्ह झालेला आहे, 2.5 लाख क्वांटिटी त्याने पॉझिटिव्ह केलेले आहेत आणि जे प्रो प्लेयर आहेत त्यांनी ऑलमोस्ट 90,000 क्वांटिटी सेल केलेले आहेत. तर ह्या हिशोबाने पोझिशन तर निगेटिव्ह होती डे एंडच्या डेटाला. पण याच्यामध्ये काय झालं की रात्री SGX निफ्टी 350 पॉईंट पॉझिटिव्ह दाखवत होता. ठीक आहे, 350 पॉईंट पॉझिटिव्ह दाखवत होता. त्याच्यानंतर डाऊसुद्धा ऑलमोस्ट 2-2.5% वरती होता. ठीक आहे, तर हे एकदम शॉकिंग होतं की असे कुठली रॅली आणि हे काय, आणि पोझिशन्स तर निगेटिव्ह आहेत, FIच्या पोझिशन्स निगेटिव्ह आहेत. तर अशी कुठली गोष्ट आहे की ज्यांना माहिती आहे आणि आपल्याला माहीत नाही आहे. तर काही गोष्टी अनडाऊटली त्यांच्याकडे काहीतरी एक ॲडव्हान्टेज 200% असणार आहे की त्या लोकांकडे जर ते निगेटिव्ह पोझिशन घेऊन जात आहेत आणि मार्केट पॉझिटिव्ह आहे तर ते त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी वरच्या लेवलला अजून ते शॉर्ट्स ॲड करतील. कालही तसंच झालं असेल आणि ते वरच्या लेवलला शॉर्ट होते, ते 23,200 पासून शॉर्ट आहेत. त्यांनी प्रॉफिट बुक केला असेल तरी त्यांना मेजर लॉस नसेल लागला, म्हणजे प्रॉफिट कमी झाला असेल पण लॉस नसेल लागला, किंवा जे हेजिंगसाठी पोझिशन घेतल्या त्यामध्ये मार्केट वरती गेलं आहे तर त्यांनी त्यांच्या पॉझिटिव्ह पोझिशन्स क्लोज केल्या असतील. तर रिटेलर असा नाही आहे, रिटेलर कम्प्लीट पॉझिटिव्ह जातो आणि डे एंडला पॉझिटिव्ह होतो. तर ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे की डेटा ह्या अनसर्टन्टिटीमध्ये थोडासा डेव्हिएट करू शकतो, थोडासा कमी काम करू शकतो, पण डेटावरच काम करणं फार इम्पॉर्टंट होणार आहे इन फ्युचर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता ऑलमोस्ट 280 पॉईंट SGXमध्ये डाऊन होतं. आता ते थोडंसं कवर होत 200 पॉईंट आले, पण सेंटिमेंट निगेटिव्ह आहे. सेंटिमेंट का निगेटिव्ह आहे? न्यूज आहेत. ट्रम्प प्रत्येक मिनिटाला दुसरं काहीतरी गोष्टी करतोय. त्याच्या अगेन्स्ट चायना झुकेगा नाही सालाच्या मोडमध्ये, आणि चायना आता ग्लोबल लीडर होण्याच्या तयारीत आहे, आपल्याशी पण कॉन्टॅक्ट करून डिप्लोमसी करतोय. तर बघूया, ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे की पुढे जाऊन या गोष्टी कशा होतात. आणि ह्या अनसर्टन्टिटीमध्ये विक्स फार वरती आहे, तर ही एक गोष्ट नाही आहे. डेटा निगेटिव्ह आहे. बाकीच्या गोष्टी बघणं पण फार इम्पॉर्टंट असतं, जे विक्समध्ये चेंजेस येतात, OI चेंजेस येतात, आणि त्याच्यानंतरून IV व्हॅल्यूज काय आहेत, प्रीमियम किती आहे, ह्या गोष्टी ट्रॅक करणं फार इम्पॉर्टंट असतं. आणि त्या ह्या एका व्हिडिओमध्ये किंवा याच्यामध्ये सांगणं थोडंसं अवघड आहे. त्यासाठी आपल्याला वेगळं काही लाईव्ह सेशन करून किंवा बाकी गोष्टी करून आपल्याला ते समजावं लागेल. तर जे जवळचे लोक आहेत काहींना त्याबद्दल कल्पना आहे, पण फार सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. बघूया, लवकरच आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू. तर मित्रांनो, इंट्राडेमध्ये जो काही चेंजेस होतो तो आपल्याला ऑब्झर्व करणं फार इम्पॉर्टंट आहे. डेटा निगेटिव्हच होता पण मार्केटवरती होतं, माझ्यासाठी पण शॉकिंग होतं. पण न्यूज हा एक मेजर इंडिकेटर त्याच्यामध्ये असल्यामुळे मार्केट वर गेलं. रिटेलरला कॉन्फिडन्स देणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जर मार्केट खाली न्यायचं आहे तर रिटेलर फसला पाहिजे, जर मार्केट वर न्यायचं आहे तर रिटेलरवरती निगेटिव्ह होऊन लटकला पाहिजे. तर अशा हिशोबाने या गोष्टी करत असतात आणि हे नेक्स्ट लेवल झालेलं आहे. तुमच्याकडे जेवढा डेटा येईल त्याच्या डबल ह्यांना सायकोलॉजिकली जास्त खेळावं लागेल. तर ह्या गोष्टी होत राहतील. थोडं सांभाळून राहा, पोझिशन लाईट ठेवा, विक्स हाय आहे, प्रीमियम हाय आहेत. जरी काही निगेटिव्ह न्यूज आली किंवा थोडंसं स्लो डाऊन होताना दिसलं तर IV एवढे क्रॅश होतील आणि विक्स क्रॅश होईल, प्रीमियम सगळे असे गळतील, कळणार पण नाही काय आलं. मार्केट तर तिथंच आहे, 20-20 पॉईंट ऑप्शनचे प्रीमियम खाली येतील. तर सांभाळून हे करा. हेज असेल तर बेटर आहे. आणि मी आजपर्यंत कुणालाही विदाऊट हेज सजेशन केलेलं नाही आहे. जरी निगेटिव्ह जायचं आहे तरी आपण एक स्प्रेड बनवून जात असतो, तुम्हाला माहीत असेल. तर त्यामध्ये जर आपण फसलो, जरी आत्ता हे काल परवाच्या याच्यात काही निगेटिव्ह गोष्टी झाल्या असतील, म्हणजे आपल्या अगेन्स्ट झाल्या असतील, तरी फार मेजर लॉस लागण्याचं कारण नाही आहे. तर शिका, आणि शिकल्यानेच होणार आहे, विदाऊट शिकता काही होणार नाही. आपल्याला आपल्या गोष्टीवर ट्रस्ट करावं लागेल, आणि जरी चुकते असं वाटत असेल तर लवकर एक्झिट पण मारावं लागेल. तर या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. बघूया, सगळे मार्केट्स डाऊन आहेत. चायना डाऊन आहे, जपान पण डाऊन ओपन झालेलं आहे, त्यानंतर अमेरिका डाऊन आहे, आपण पण SGX मायनस दाखवतो आहे.
आणि डेटामध्ये निगेटिव्हिटी आहे. तर ही निगेटिव्हिटी शॉर्ट टर्म किंवा एकदम अशा 20-50-100 पॉईंटच्या स्कॅल्पसाठी नसते. ही ओव्हरऑल निगेटिव्हिटी असते आणि याच्यामध्ये चेंजेस इंट्राडेमध्ये येतात ते ट्रेडिंगसाठी असतात. ते ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.